रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या समेत सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग झाली. संभाजीनगर शहरात मी आज 112 असे अर्जदार की ज्यांच्याकडे त्यांचा संभाजीनगर भारतात जन्म झाल्याचे कोणतेही पुरावे नाही, त्याची तक्रार सगळे पुरावे आयुक्तांनी मला आणि उपविभागीय अधिकारी यांनी प्रॉमिस केलं आहे की लवकरात लवकर 2-4 दिवसात गुन्हा दाखल होणार. माझ्या माहितीप्रमाणे संभाजीनगर शहरात 25 लोकांचं जे अर्ज आले त्यातनं 500 पेक्षा जास्त बोगस अर्ज आहेत. याच्यावर आता कारवाई लवकर सुरू होणार आणि मग त्या लोकांना पुढे की त्या आले कुठून, ते बांगलादेशहून आले, पाकिस्तानहून आले की अफगाणिस्तानहून आले, त्याची चौकशी सुरू होणार. पुढच्या काही दिवसात मी गेल्या आठवड्यात 2दा दिल्ली जाऊन आलो. दिल्लीचे ज्या तपास संस्था आहेत त्यांची ही कारवाई पुढच्या काही दिवसात आपल्याला. महाराष्ट्रात 2,23,000 पैकी 1 लाख बोगस अर्ज रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सध्या आतापर्यंत किती लोक इथे महाराष्ट्रामध्ये आहेत? निर्माण झालेला आहे की जे अथॉरिटी पर्सन आहे जे प्रमाणपत्र देतं त्यांना रद्द करण्याचा अधिकार नाहीये असे कलेक्टरांनी सगळीकडे त्याच्याविषयी मार्गदर्शन मागून घेतलेलं आहे. यावर आपलं काय म्हणणं? मुद्दा असा आहे की हे जे बांगलादेशी किंवा अपात्र लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं त्या संबंधात ही विशेष मीटिंग होती. यातल्या अनेकांनी बोगस फर्जी प्रमाणपत्र दिले. जसं मी उदाहरण देतो, एका व्यक्तीने अर्ज दिलं, जिल्हाधिकारीने त्याला प्रमाणपत्र दिलं, त्याच्यात लक्षात आलं की त्यांनी गेजेट करून त्याचं नाव बदललं, जन्मतारीख बदलली, म्हणजे तो आहे कुठं. यात काही दिवसात ATS आणि NIA पण या इन्व्हेस्टिगेशन मध्ये एंट्री करणार. रद्द करायचा जो अधिकार आहे ना तो त्यांना नाहीये. रजिस्ट्रारकडे अधिकार आहे आणि बरेचसे कमीत कमी 8 ते 10 असे डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी चीफ सेक्रेटरीला लेटर लिहिलेलं आहे. त्यांनी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की वी हॅव फॉलोड ऑल दी प्रोसेस बट स्टील वी हॅव बीन प्रेशराइज्ड की याच्यात कारवाई करावी. आहे का पत्र? मी नाही बघितलं. कलेक्टरांनी मार्गदर्शन नाही, 1 मिनिट, आहे का? मी नाही बघितलं. नाही आहे तसे लेटर. पत्र दाखवा मग मी कॉमेंट करणार. काय पत्राचा ठीक आहे विषय, पण अधिकार त्यांना जे देतो ना त्यांना अधिकार तो नाहीये. आता पण मी कुठे म्हणजे मी कबूल करतोय आहे की नाही. मुद्दा असा आहे की तुम्ही काल्पनिक प्रश्न विचारणार तर मी तुम्हाला 1 मिनिट, अरे पत्र तुझ्याकडे नाही माझ्याकडे नाही, पत्र मी आहे नाही तर दाखवा. आम्ही बघितलेलं आहे. नाही ते बघितलंय तर कोणी काही फर्जी सध्या हो, मग तुम्ही बघितलेलं फर्जी असू शकतं म्हणून. आणि तुम्हाला 8-10 कलेक्टरचं पत्राची प्रत तुमचा ते जाऊ द्या. मुद्दा असा आहे की 2,23,000 अर्ज आले, त्यातनं 79 स्थगिती देण्यात आली आणि ते 79 आता पुन्हा सुनावणी होणार हे डिक्लेअर झालं. दुसरी गोष्ट, 1,23,000 जन्म प्रमाणपत्र दिले, त्यातनं 40,000 नायब तहसीलदारनी दिले. ज्यांना अधिकार नव्हते ते जिल्हाधिकाऱ्यांना कंपल्सरी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यांनी रद्द केले. आता उरले 83,000. ते 83,000 मध्ये आतापर्यंत 17 FIR झालेले आहेत 17 गावात. डिस्क्रिपन्सीज आहेत त्याच्यात ते दाखल झाले. तर 1 मिनिट, कलेक्टरची भाषा तर कलेक्टर उत्तर देणार. फ्रॉड फोर्जरीचे FIR झाले, अनेक लोक गिरफ्तार झाले, अटक झालेली आहे. म्हणून जे सगळे बोगस अर्ज आहेत, अपूर्ण अर्ज आहेत, आता ते 83,000 पुनर्निरीक्षण होणार.
हा एक भाग आहे. पण फ्रॉड फोर्जरी FIR तर आहेतच ना. त्यात काही ठिकाणी तहसीलदारला अटक झाली, म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांना अटक झाली, एजंटला झाली, वकिलांना झाली. एक हिंदी में